नमस्कार, स्वागत आहे तुमचे अश्विनीज किचनमध्ये। आज आपण इथे व्हेजिटेबल खिचडी बनवणार आहोत। जेव्हा कधी आपल्याला काय खायची चटपटा खायची इच्छा होती पण बनवायचा कंटाळा येतो, अशा वेळेस तुम्ही ही खिचडी बनवू शकता। ह्याच्यामध्ये खूप सारे व्हेजीसचा वापर केलेला आहे, त्याच्यामुळे ही पौष्टिक आहे। ही तुम्ही लहान मुलांनाही देऊ शकता, तेही आवडीने खातात कारण ही खूप रुचकत लागते। याच्यावरती तुपाची धार सोडल्यावर तो खूपच छान लागते। चला मग ही रेसिपी बनवायला सुरू करूयात। तर मी इथे एक बाउल घेतलेला आहे। बाउलमध्ये अर्धा कप मूग डाळ घेतलेली आहे आणि 1 कप तांदूळ घेतलेले आहे। आता आपल्याला याला व्यवस्थित 2-4 पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे। इथे आता आपले 2-4 पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून झालेले आहे। तर याला मी कुकरमध्ये शिजवणार आहे। त्यासाठी मी इथे कुकर घेतलेला आहे आणि आता कुकरमध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेली डाळ आणि तांदूळ टाकून घेऊयात। आता इथे मी कुकरचा वापर केलेला आहे, तुम्ही पण इथे कुकरचा वापर करा, म्हणजे आपल्या डाळ खिचडीची डाळ आणि व्हेजिटेबल आहे ते मऊसूत शिजून तयार होतात। याच्यामध्ये एक छोटा बटाटा साल काढून स्वच्छ धुवून घेतला आहे, तसेच एक गाजर घेतलेले आहे, अर्धा शिमला मिरची घेतलेली आहे, अर्धी वाटी मटर घेतलेले आहेत। याच्यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर टाकलेले आहे, तुम्हाला जी आवडत असेल ती तुमच्या आवडीनुसार व्हेजिटेबल घ्या। अर्धा चमचा हळदी पावडर, 2 चमचे मीठ टाकून घेतलेले आहे, चवीनुसार मीठ यावे। आता हे भाज्या डुबून वरती अर्धे बोट वरती पाणी यावे एवढे टाकायचे आहे, म्हणजे आपले डाळ खिचडीचे इथे डाळ आणि तांदूळ आणि व्हेजिटेबल व्यवस्थित शिजून तयार होतील। तर याला एकदा व्यवस्थित हलवून घ्या, म्हणजे आपले हळद आणि मीठ व्यवस्थित मिक्स होईल। झाकण लावून आता याच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपले डाळ आणि तांदूळ व्यवस्थित शिजले जातील। आता तुम्ही इथे पाहू शकता आपल्या 4 शिट्ट्या झालेल्या आहेत, तर इथे आपले व्यवस्थित शिजून तयार झालेले आहे। तर याला मोकळे करून घ्यायचे आहे, त्यासाठी मी याला व्यवस्थित हलवून घेते, कारण इथे आपले व्हेजिटेबल सगळे खाली जाऊन बसलेले आहेत आणि तांदूळ आणि डाळ वरती आलेले आहेत। एकदा ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। तर ही गरम असेल त्यावेळेसच मिक्स करा, म्हणजे ते पटकन मिक्स होते, थंड झाल्यावरती व्यवस्थित मिक्स होत नाही आहे। त्याच्यासाठी गरम असतानाच मिक्स करा। आवश्यकतेनुसार याच्यामध्ये पाणी घालून व्यवस्थित आणखी मिक्स करा। तर आपल्याला तडका बनवायचा आहे, त्याच्यासाठी कढई गरम करून त्याच्यामध्ये 2-3 चमचे तेल टाकलेले आहे। इथे तुम्ही तुपाचा वापर केला तरी चालेल। अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे व्यवस्थित तडतडून घ्यायचे। व्यवस्थित तडतडल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे, कढीपत्त्याचे काही पत्ते टाकायचे आहेत। याला व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे। लसूण हलकासा ब्राऊन झाला म्हणजे आपला लसूण त्याचा स्वाद आपल्या या खिचडीमध्ये छान येतो। तर त्यासाठी एक हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे, थोडेसे म्हणजे अर्धा टोमॅटो टाकून घेणार आहोत। आता ह्याला व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचे आहे। तर आपल्याला इथे टोमॅटो शिजण्यासाठी आपण याच्यामध्ये थोडेसे मीठ टाकले तरीही चालेल, पण लक्षात राहू द्या की आपण डाळ खिचडी शिजायला टाकताना त्याच्यामध्येही मिठाचा वापर केलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही चवीनुसारच मीठ वापरा। आता याच्यामध्ये मी हळद टाकून घेतलेली आहे, गरम मसाला, धनिया पावडर अर्धा चमचा सगळे घेतलेले आहे आणि इथे मी 2 चमचे लाल मिरची पावडर वापरली आहे। ही फक्त कलरसाठी आहे, तुम्ही तिखट खात असाल तर तुम्ही तिखट वापरली तरी चालेल। आता याला व्यवस्थित हलवून घेणार आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला आपलं जी डाळ शिजवलेली होती व्हेजिटेबलची ती याच्यामध्ये टाकून घेत आहे। मी इथे डायरेक्टली टाकलेली आहे, तुम्हाला असे नसेल तर तुम्ही थोडे पाणी टाकून साईडला व्यवस्थित मिक्स करा, हलवा आणि नंतर याच्यामध्ये होता, पण मी याच्यामध्ये डायरेक्टली टाकलेले आहे आणि आता ह्याला मी एकदा व्यवस्थित हलवून घेणार आहे। जर तुम्हाला इथे हलवताना जर ती व्यवस्थित हलत नसेल तर तुम्ही अशा प्रकारचे घेऊन त्यांनी व्यवस्थित हलवू शकता। मी इथे पाणी टाकून याला व्यवस्थित मिक्स करत आहे। तुम्ही अशा प्रोसेसने जर केले तर आपली डाळ खिचडी व्यवस्थित मिक्स होते। आता तुम्ही पाहू शकता आपली डाळ खिचडी किती सुंदरपणे इथे मिक्स झालेली आहे। पाहिल्यानंतरच वाटत आहे की किती स्वादिष्ट झाली असेल। आता पटकन खायची इच्छा होत आहे, तर तुम्हीही बनवायला घ्या, कशी होते नक्की बघा। आता इथे मी माझ्या चवीनुसार मीठ टाकलेले आहे आणि व्यवस्थित एकदा मिक्स करून याला चांगली अशी आपल्याला उकळी काढायची आहे, म्हणजे जे आपला अद्रक लसूण आणि टोमॅटो तसेच मसाले टाकलेला आहे त्याचा सगळा स्वाद आपल्या ह्या व्हेजिटेबल आणि डाळ खिचडीमध्ये गेला पाहिजे। वरून तुपाची धार सोडल्यावरती तर ह्याला 4 चांद लागल्यासारखे होते। तर इथे बारीक कट केलेली खूप सारी कोथिंबीर टाकून घ्यायची। आपली डाळ खिचडी इथे बनवून तयार झालेली पौष्टिक अशी डाळ खिचडी खायला खूप छान वाटते। तुम्ही ही पावसाळी दिवसात गरम गरम खाण्यासाठी नक्की बनवा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्सद्वारे सांगायला विसरू नका। आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, नक्की करा। आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।